मे महिन्यात आता मुलांच्या समर वेकेशन्स चालू होतील आणि हा खरं तर बेस्ट टाईम आहे ट्रिपला जाण्याचा, गावाला जाण्यासाठी. घरातले इतर फॅमिली मेंबर्स जेव्हा वेकेशनसाठी प्लॅनिंग करत असतात तेव्हा आपल्या होममेकर्सच्या मनात मात्र वेगळेच टेन्शन्स आणि विचार चालू होतात. जसं की माझ्या झाडांना पाणी कोण देणार, फ्रीजमधलं अन्न भाज्या कशा संपवायच्या. थोड्या दिवसांसाठीच का असेना घर बंद करून सोडून जाणं थोडी ना इझी आहे. आणि ट्रिपवरून आल्यानंतरही रोजच्या रुटीनला व्यवस्थित सेट होणं हे देखील अवघडच असतं. किंवा मग गाडीत बसल्यानंतर मी गॅस बंद केलाय का, बाथरूममधला नळ तर चालू राहिला नसेल ना, असे प्रश्न डोक्यात येणारच नाहीत असं होणं शक्यच नाही. म्हणूनच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे काही टिप्स ज्यामुळे तुम्ही वेकेशनसाठी जाणार आहात तिथे छान एन्जॉयही करू शकाल विदाऊट स्ट्रेस आणि तुमचं घरही स्वच्छ आणि इंटॅक्ट राहील. आणि जेव्हा तुम्ही सुट्ट्यांवरून घरी वापस याल तेव्हा देखील तुम्ही तुमच्या रेग्युलर रुटीनमध्ये इझिली सेट होऊन जाल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. आपल्याला ट्रिपला जिथे कुठे जायचं असतं ते शक्यतो प्री प्लॅनिंग असतं, म्हणजे आपला वेकेशन प्री प्लॅन झालेला असतो. त्यामुळेच आपली जर्नी सुरू होण्याचा दिवस फिक्स असतो. तो दिवस कॅलेंडरला मार्क करून ठेवायचा आणि त्याची प्लॅनिंग आपल्याला मिनिमम 7 दिवस आधीपासून करायची आहे. सुरुवात करायची आहे फ्रीजपासून, कारण आपल्या कोणालाच वाटत नाही की घरात असलेले पदार्थ वाया जावेत किंवा फेकून द्यावे लागावेत. त्यासाठीच 7 दिवसात कोणतीही अननेसेसरी ग्रॉसरी, भाज्या, फळे, दूध, दही, पनीर यांसारखी कोणतीही खरेदी करायची नाही जी आपली एक्सेस राहील किंवा आपल्याला स्टोअर करण्याचा प्रॉब्लेम येईल. जेवढा लागेल तेवढाच वस्तू या 7 दिवसामध्ये खरेदी करायचा आणि या 7 दिवसाचं मील प्लॅनिंग आवर्जून करायचं. आणि त्या मील प्लॅनिंगमध्ये असाच विचार करायचा की घरात असलेली ग्रॉसरी, घरामधल्या भाज्या किंवा ज्या काही वस्तू जास्त दिवस राहत नाहीत त्या आपल्याला कशा लवकर संपवता येईल याचं प्लॅनिंग त्या मील प्लॅनिंगमध्ये करायचं. म्हणजे आपले शेवटचे 2 दिवस राहिलेले पदार्थ संपवण्याचं टेन्शन आपल्याला येत नाही. आपल्याकडे येणारे दूधवाले, पेपर टाकणारे, कामवाले मावशी, गाडी पोचणारे या सगळ्यांना दूध, पेपर वगैरे न देण्याबद्दल आधी इन्फॉर्म करायचं. नाहीतर मग सुट्टीवरून आल्यानंतर बघतो तर काय इतक्या दिवसांचे न्यूजपेपर दारातच लोळत पडलेले दिसतात. यातून आपले पैसे तर वेस्ट होतातच, शिवाय आपला केअरलेसपणा देखील दिसतो. त्यानंतर आता आपल्याला खूप साऱ्या चेकलिस्ट बनवायच्या आहेत, जसं की पॅकिंग लिस्ट, क्लोथिंग लिस्ट, मेडिसिन लिस्ट, टॉयलेटरीज, इम्पॉर्टंट डॉक्युमेंट, शॉपिंग लिस्ट, थिंग्स टू बी पॅक्ड बिफोर लिव्हिंग, लास्ट मिनिट चेकलिस्ट वगैरे वगैरे. सगळ्यात आधी आपण वेकेशनसाठी लागणाऱ्या कपड्यांची लिस्ट करायची आहे. ज्या ठिकाणी आपण जाणार आहोत त्या ठिकाणचं टेम्परेचर काय असेल हे चेक करून मगच त्याप्रमाणे कपडे ठरवायचे, म्हणजे ट्रिपमध्ये आपल्याला प्रॉब्लेम येत नाही. क्लोथिंग नंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे मेडिकल किट. जर तुमच्यासोबत लहान मुलं असतील तर मात्र सगळ्या प्रकारची औषधं सोबत ठेवणं मस्ट आहे. लहान मुलांच्या बाबतीत कधी काय होईल हे अजिबात कोणी जज करू शकत नाही. त्यामुळेच लहान मुलांची औषधं जरूर सोबत ठेवा. शिवाय आपल्यासाठी काही बेसिक औषधं आणि छोटासा इमर्जन्सी किट ठेवायचाच. त्यानंतर आपण बनवणार आहोत इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्सची लिस्ट, जसं की आपले ID प्रूफ्स किंवा मग हॉटेल बुकिंग केलं असेल तर त्याची कन्फर्मेशनची एखादी कॉपी जरूर ठेवावी. जरी ऑनलाईन अवेलेबल असेल तरी देखील एखादी कॉपी जरूर ठेवावी. टॉयलेटरीज, मेकअप आयटम्स, ज्वेलरी, थोडीशी कॅश, ATMचे कार्ड या सगळ्याची लिस्ट बनवायची आणि या वस्तू बॅगेत भरल्या की सगळ्यावर टिक करत जायचं. म्हणजे ऐनवेळी हे घेतलं का, ते ठेवलं का असे प्रश्न पडत नाहीत आणि त्यासाठी सारखी सारखी बॅग आपल्याला उचकावी लागत. त्यानंतर ट्रिपसाठी जी आपल्याला शॉपिंग करायची आहे त्याची लिस्ट बनवायची. ज्या वस्तू आपल्याला सोबत घ्यायच्या आहेत पण ते सध्या घरात नाही आहेत, आपल्याला विकत आणायच्या आहेत, अशा वस्तूंची आपल्याला शॉपिंग लिस्ट बनवायची. त्यामध्ये ड्राय स्नॅक्स देखील येऊ शकतो जो आपल्याला सोबत घेऊन जायचा आहे. म्हणजे शेवटच्या दिवशी या गोष्टी आणण्यासाठी आपली धावपळ होत नाही. जी लिस्ट बनवायची ती म्हणजे थिंग्स टू बी पॅक्ड बिफोर लिव्हिंग. म्हणजे काय तर अशा गोष्टी ज्या आपण आधी पॅक करून ठेवू शकत नाही, जसं की टूथब्रश, चार्जर, वॉटर बॉटल्स, टिफिन जो आपल्याला स्नॅक्स वाटेत खायचा आहे तो, हेडफोन्स वगैरे. निघायच्या 5 मिनिटं आधी ही लिस्ट बघायची आणि वस्तू बॅगेत ठेवून त्याला टिक करायची. 5 मिनिट पूर्वी करायची पॅकिंग सोडली तर बाकी सर्व गोष्टींची पॅकिंग शक्यतो 1 दिवस आधीच करायची. पॅकिंग करताना देखील सगळे कपडे आधी एका साईडला काढून ठेवायचे. सगळ्या वस्तू घेऊन जायच्या आहेत ते एका ठिकाणी काढून ठेवायच्या आणि मग एकत्रच बॅग भरायची, म्हणजे बॅग सारखी सारखी उघडावी लागत नाही. आणखी एक लिस्ट आपल्याला करायची आहे ती म्हणजे लास्ट मिनिट चेकलिस्ट, ज्यामध्ये सगळे अप्लायन्सेस बंद करणे, प्लग काढून ठेवणे, सगळे नळ बंद आहेत ना हे चेक करणे, गीझर, गॅस, स्टोव्ह
या सर्व गोष्टी बंद करणे, खिडक्या दारं लावणे, पडदे बंद करणे, व्यवस्थित लॉक करणे वगैरे. म्हणजे गाडीत बसल्यानंतर नळ तर चालू राहिला नाही ना, गॅस तर बंद केलेला आहे ना, अशा गोष्टींचं टेन्शन येत नाही. आणखी एक महत्त्वाचं म्हणजे गावाला जायच्या आधी जी तुमची डर्टी लॉन्ड्री आहे ती कंप्लीट करून जायची. म्हणजे काय तर खराब झालेले कपडे धुवून जागेवर ठेवून मगच जायचं. कारण गावावरून आपण आल्यानंतर खूप सारे कपडे धुवावे आपल्याला लागत असतात. त्यामुळे आधीचा हा कपड्यांचा पसारा आवरूनच मग जायचं. ट्रिपला जाण्यापूर्वी बेडवर एखादं जुनं बेडशीट अंथरून द्यायचं आणि पिलो, ब्लँकेट्स वगैरे जे काही असतील ते आत कबर्डमध्ये किंवा त्या बेडशीटच्या खाली ठेवायचे. म्हणजे त्यावर धूळ बसत नाही आणि आल्या आल्या आपल्याला बेडशीटही बदलावं लागत नाही. फक्त वरचं बेडशीट काढलं की आराम करण्यासाठी बेड स्वच्छच असतो. ट्रिपला जाण्यापूर्वी किचन काउंटरटॉप क्लीन करून मगच जायचं. गॅस स्टोव्ह, ओव्हन, मिक्सर या सगळ्यावर काही सांडलं असेल तर ते क्लीन करून जायचं. म्हणजे ते डाग तसेच राहत नाहीत. काही भांडी राहिली असतील सिंकमध्ये तर ती स्वच्छ धुवून जागेवर ठेवून मगच जायचं. शक्यतो काउंटरटॉपवर काहीही ठेवायचं नाही, म्हणजे धूळ बसून त्या गोष्टी खराब होत नाहीत. आणि आल्यानंतरही स्वच्छ काउंटरटॉप असेल तर आपण आपल्या रुटीनला इझिली सेट होऊ शकतो. डस्टबिनसुद्धा रिकामा करून जायचं. जर तुमच्याकडे देखील खूप सारी झाडं असतील तर एकतर जेवढे शक्य असतील तेवढ्या कुंड्या तुम्ही सावलीत आणून ठेवा. मागे एका व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं त्याप्रमाणे वॉटर बॉटलची अशी ट्रिक देखील तुम्ही करू शकता. किंवा मग एका मोठ्या टबमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये कुंड्या ठेवून जाऊ शकता. यामुळे झाडं लवकर खराब होत नाहीत. निघण्यापूर्वी आपल्याला ट्रिपवरून आल्यानंतर जे काही सामान लागणार आहे जसं की दूध किंवा काही भाजी ते आत्ताच कार्टमध्ये ॲड करून ठेवा आणि ट्रिपवरून येतानाच ऑर्डर करा. म्हणजे तुम्ही आल्या आल्या सामान तुमच्या दारात हजर असेल. तर मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासोबत काही टिप्स शेअर केल्या ज्यामुळे तुम्हाला वेकेशनवर जाताना मदत होईल आणि वेकेशनवरून आल्यानंतरही तुम्ही तुमच्या रुटीनमध्ये इझिली सेट होऊ शकाल. व्हिडिओ जर थोडा जरी युजफुल वाटला असेल ना तर जरूर लाईक करा, शेअर करा, कमेंट देखील करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील जरूर करा. बाजूचा बेल आयकॉन आहे तो देखील दाबा, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. चला तर मग पुन्हा भेटूयात पुढच्या रविवारी. तोपर्यंत बाय बाय.